हॅलो. धन्यवाद अर्णवजी ठाकूर सर, धन्यवाद अमितजी पाटील सर. चला सामन्याला आपण लगेच प्रारंभ करूया. भरपूर उशीर आज रात्रीमध्ये झालाय. 10 वाजून 10 मिनिटं होतात आणि तिसरा सामना आपण या ठिकाणी सुरू करतोय. भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वातील आपण पाहतोय दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील तिसरा सामना. आज 10 संघ आणि एकूण 9 सामने असणार आहेत. तर आपण काही सन्मान करतोय. कैलाजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर कैलाजी ठाकूर साहेबांचा सन्मान होईल. मी कैलाजी ठाकूर साहेबांना विनंती केली आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. कैलाजी ठाकूर साहेब, त्यांचा सन्मान होईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यस, भारतजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात. गावदेवी केळवणे विपक्ष खोपटे. खोपटे संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग साकारत असताना. राहुल ठाकूर, क्षितिश मात्रे सलामीची जोडी मैदानाच्या आत खोपटे टीमकडनं. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हवर देखील प्रेक्षक जोडले गेले. त्याच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही उरण पनवेल आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. पहिला बॉल, यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी पद्धतीने बॉल डिलिव्हर केला. हरीश पाटील आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी केळवणे टीमकडनं. आणि 11 हॅलो. चला बाईक क्रमांक 7074 4774 ब्लॅक युनिकॉर्न आहे. कोणाची असेल आपण बघा रस्त्यामध्ये पार्क केलीत. मी वारंवार तुम्हाला सूचना देतोय. खरं तर आपल्या टू व्हीलर बाईक आहेत, आपण रस्त्याच्या मधोमध पार्क करू नका. भरपूर मोठा निश्चित पार्किंग प्लॉट आम्ही आपल्याला उपलब्ध केला आहे. चला 4774 ब्लॅक युनिकॉर्न आहे. कोणाची असेल आपण लागलीच रस्त्याच्या मधून काढून घ्यायच्या. धन्यवाद. ऑटो युकॉम बॉक्स. व्हाईट बॉल होतो. त्याच दरम्यान आपण पाहतोय जास्त उसळी घेणारा बॉल होता. हरीश पाटील आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी केळवणे टीमकडनं. अन्वी 11 गावदेवी केळवणे विपक्ष शिवांश 11 शिवशंभ खोपटे. अशी आजच्या रजनीतील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. प्रथम सत्र केळवणे टीमने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय. धावफलकाला सुरुवात झाली व्हाईटच्या स्वरूपात. पुढचा बॉल यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. अगोदर स्विचिटचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समनच्या माध्यमातून. राहुल होते त्या ठिकाणी. राहुल ठाकूर तो प्रयत्न फसला. सर्व विकेट किपरचा वेध घेतोय. वेगवान बॉल हरीश पाटीलने या ठिकाणी मात्र डिलिव्हर केला. हो, यावेळेस बघा अगदी पायचीच्या स्वरूपात लोअर फुलटॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न अपुरा पडला आणि पायचीच्या स्वरूपात राहुल ठाकूरच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना तो खोपटे टीमला. पाहतोय पहिला धक्का लागत असताना तो शिवशंभू खोपटे टीमला. छत्रपती शिवाजी महाराजांवर संगीतबद्ध केलेलं गीत तुम्ही ऐकताय. डीजे सॅम बॉईज, डीजे करण यांच्या माध्यमातून. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत, अखंड ऊर्जेचा नितांत स्तोत्र छत्रपती शिवाजी महाराज. हॅलो. चला या दरम्यान विनंती असेल केळवणे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आदरणीय सन्माननीय ओमकारजी अशोक पाटील साहेबांना आग्रहाची विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. त्यांच्या समेत आशांजी पाटील यांचं देखील शुभागमन झाले. त्यांना देखील विनंती असेल खरं त्या दोन्ही मान्यवरांनी मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. 3 बॉल आतापर्यंत झालेत. फक्त वाईटची 1 धाव आले. चेतन पाटील नवीन फलंदाज झालेत. राहुल ठाकूर बाद झाले पायचीच्या स्वरूपात. चांगला बॉल हरीश पाटीलचा वेगवान, अगदी विकेटच्या समोर पकडलं त्यांना. पुन्हा एकदा वेगवान बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला. मात्र लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने आलाय बॉलवर. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी साकारत असताना प्रतेश पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग, चांगलं डिस्टन्स त्याने कव्हर करत असताना धावा वाचवल्या. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना 2 धावा धावफलकावर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फील्ड रिस्ट्रिक्शन असताना हरीश पाटीलने आतापर्यंत फलंदाजांना थांबवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी, अगदी टिचून मारा आपल्याला पाहायला मिळतोय हरीशच्या माध्यमातून. 2 बॉल इथून डिलिव्हर होणं बाकी पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक डीप, अगदी मिड विकेट, एक लॉंग ऑफ. बाकी सर्व खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये. हो, यावेळेस बघा परफेक्ट टो क्रशर पद्धतीचा बॉल होता. फक्त प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलं त्या फलंदाजाने. जास्त काही वेगळं करण्याचा प्रयत्न नाही केला. थोडा सेन्सिबल पद्धतीने इथे सिंगल मिळाली. ती बॅटिंग करत असताना खोपटे टीमला स्कोर पुढे सरकतोय संत गतीने. 3 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल
पहिल्या षटकातील आपण पाहतोय उरण पनवेल आमदार चषक 2025 हे दैदिप्यमान असं आयोजन दुसरी रात्र आपण सर्व एन्जॉय करताय। यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत, लॉंग ऑफचा खेळाडू बॉलच्या खाली, प्रतेश पाटील करत नाहीये कोणतीही चुकी आणि पहिल्याच ओव्हरमध्ये हरीश पाटीलला मिळालं दुसरं यश आणि शिवशंभो खोपटे टीमला लागलेला दुसरा धक्का, फलंदाज बाद। साहेबांना आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावरती भगवानजी म्हात्रे, त्यानंतर समीरजी पाटील उरण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष यांचं मात्र इथे शुभागमन झाले। त्यांच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक असं स्वागत। चला विनंती असेल, खरं तर आपण विचार केला बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये सीमाशरगत आपण पिंक पट्ट्याच्या आतमध्ये जे निश्चित प्रेक्षक वर्ग बसलात, आपण लागलीच उठून पट्ट्याच्या पाठीमागे जाऊन बसायचं आहे। बघा बघा बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये खरं तर सीमाशरगत आपण जो पिंक कलरचा पट्टा आहे निश्चितच तो आपण निश्चित त्याच्यावरती बसलात तर आपण लागली तिथे उठायचं आहे। अगदी काय केलं तर निश्चित काही क्षणात आमचे आयोजक तिथे येतील आणि त्यानंतर मात्र निश्चित तुम्हाला हात धरून तिथे उठवण्यात येईल, तर आपण तसं निश्चितच आम्हाला सहकार्य करा। चला केलमणे गावातील सर्व पब्लिक आहे, आपण जर असे करत निश्चित जे पाहुणे प्रेक्षक वर्ग येतात ते देखील तुम्हाला पाहून तसंच करतील, तर त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला मदत करा। त्यानंतर इथे समोर देखील बघा साईड स्क्रीनच्या अगदी डाव्या बाजूला काही प्रेक्षक वर्ग बसलाय, तुम्ही देखील उठायचं आहे विनंती करतोय। स्क्वेअर लेग रिजन मध्ये देखील काही निश्चित प्रेक्षक वर्ग आतमध्ये बसलाय, चला तुम्ही असं करू नका, विनंती असेल आपण लागलीच सीमाच्या बाहेर जाऊन बसायचं आहे। जो पिंक कलरचा पट्टा आहे आपण लागलीच पाठीमागे जाऊन बसा, विनंती करतोय पुन्हा एकदा, धन्यवाद। चला आपण विनंती केली प्रेक्षकांना कृपया सहकार्य करा आणि बघा केळवणे संघ तुम्ही खूप जास्त वेळ घेताय फिल्डिंग करत असताना, पंच आपल्याला सूचना करतायत त्या सूचनेचं आपण थोडं पालन करावं। स्वप्नील गरज सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल, लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईकला करीत सोडली आहे, मिडॉनला थोडीशी फॉर्मिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि एक चान्स होता, कदाचित संधी निर्माण झाली असती रनआउटची, मात्र आता इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील गरज। पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय 2 धक्के हरीशने दिले। विकेट हॅट्रिकसाठी सुशीलजी ठाकूर यांच्या वतीने 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजाला आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइस। आपण पाहतोय पंचांची भूमिका खरं तर अगदी खूप चांगली राहिली आहे संपूर्ण कालच्या दिवसापासून। आमचे सुदेश म्हात्रे सर, प्रतीक घरत सर, तुकारामजी गावंड सर हे त्रिकुट या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आणि भरपूर दांडगा अनुभव त्यांच्या घरत पाठीशी आहे। पहिला बॉल आपण पाहतोय कोणती धाव आली नव्हती आणि आता दुसऱ्या बॉलवर मात्र इथे सिंगल प्राप्त करत असताना धावफलक एका धावेने पुढे सरकतंय। चार धावा धावफलकावर 2 विकेट्स। पुढचा बॉल चांगला उडवलाय समोरच्या दिशेने, खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, 2 खेळाडूंच्या मधून बॉल फरार होत असताना पाहायला मिळतोय, सीमा रेषेच्या बाहेर आलाय तो हा चौकार। खरं तर या स्पर्धेसाठी अशोकजी शिवकर यांच्या माध्यमातून खरं तर आमच्या निश्चितच 500 रुपयाचा आर्थिक पाठबळ लाभलाय, तर निश्चितच आपलं देखील आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आभारी मानतोय, धन्यवाद। चांगला चौकार आला हर्षद पाटीलच्या बॅटमधनं समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड, स्कोर पुढे सरकला 8 धावा। पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय, बॅकफुटला गेले, मिडॉनला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते, बॉलला स्टॉप केलंय, सिग्नल मिळते, एक चौकार नक्कीच आला, जबरदस्त टायमिंग। सुरुवातीला आपण पाहतोय पडझड झाली आहे पहिल्या चोरमध्ये, ती खोपटे टीमचे 2 गडी गमावलेत, राहुल ठाकूर त्यानंतर चेतन पाटील स्वस्तामध्ये माघारी परतवलं त्यांना, दुसऱ्या बाजूने गावदेवी केवणे टीमने हो यावेळेस बघा मनगटाचा चांगला वापर केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलंय, लॉंग ऑफ वरनं चांगला डिस्टन्स कव्हर केलाय खेळाडूच्या माध्यमातून। प्रतेश पाटील पुन्हा एकदा आपला फिटनेस दर्शवत असताना, आपला ॲथलेटिझम दाखवत असताना आता धावा वाचवतोय आपल्या टीमसाठी, स्कोर पुढे सरकतोय 2 धावेने, 11 धावा 11 लॉस ऑफ 2 विकेट्स। शेवटचा बॉल करत या पॉवर प्लेच्या षटकामधील 2
षटकांचा आपण पाहतोय निर्धारित पॉवर प्ले 5 ओव्हरची मॅच. आजच्या रात्रीतील तिसरा सामना. नंतर केगाव विपक्ष वशेणी अशी लढत असणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आपण आला असाल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवरला गेले ऑन साईडला डायरेक्ट हिट. मात्र असे हिट करत असताना तुम्हाला फक्त एकच स्टंप दिसत असतो आणि तो व्यवस्थित झाला नाहीये हिट. आणि बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. सिंगल मिळाली शेवटच्या बॉलवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय तो 12 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. दादरगावचे अक्षयजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दादरगावचे अक्षयजी पाटील SDJ. घेऊ डीजे सॅम बॉयज डीजे करण. चला सामन्याला गती द्या थोडीशी. 2 ओव्हरमध्ये 12. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत. याकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करूया. केगाव वशेणी पुढचा सामना. त्यानंतर दहिवली विपक्ष ओवळे असे पुढचे 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील. आज एकूण 9 सामने. एक संघ जाईल सुपर 4 मध्ये. पहिल्या फेरीमध्ये सर्वोच्च धावसंख्या संघाला करणाऱ्या संघाला बाय दिली जाणार पहिल्या राऊंड मधून. फटका फसलाय मात्र खेळाडूच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकअप आलंय त्या डीप कव्हर मधनं. स्वप्नील घरातने कोणती चुकी केली नाहीये आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. ते हरीश पाटीलला तिसरा फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळाले महेश बालदी साहेब यांच्या या 2 व्यक्तिमत्वांच्या नावाउल्लेखाने आपण पाहतोय स्पर्धा. भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 पर्व 3. विकेट आली हरीश पाटीलच्या पहिल्या बॉलवर. 3ऱ्या ओव्हरमध्ये स्कोर थांबलाय 12-3. आयुष भगत न्यू बॅटर. त्याची साथ देतोय हर्षद पाटील जो खेळतोय 5 वर. 2 बॉल त्यांनी खेळलेत. हाफ ट्रॅकर बॉल टॉप एज आणि अजून एक विकेट. कन्झिक्युटिव्ह विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. हरीश पाटीलचा इथे आक्रमक असा हा गोलंदाजीचा पवित्र तुम्हाला पाहायला मिळतोय आणि चौथा गडी गारद आयुष भगतच्या रूपात. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर हरीश पाटील. काल एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली आहे. आमचे गुणलेखक परागजी थळी आम्हाला ही माहिती देतात. आपण पाहतोय खरं तर खूप सुंदर गीत डीजे सॅम बॉयज आणि डीजे करण यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. उरण पनवेल आमदार चषक 2025 आणि प्रशांतजी ठाकूर साहेबांकडून या स्पर्धेला तब्बल 60,000 रुपयाचं आर्थिक आपल्याला पाठबळ लाभलंय. डोनेशन लाभलंय साहेबांकडून. यावेळेस बघा चांगला बॉल उसळी घेणारा बॉल पाहायला मिळतोय. चर्चा आपण करतोय खरं तर प्रशांत ठाकूर साहेबांची. दमदार आमदार पनवेल विधानसभाचे सलग 4थ्या पर्वामध्ये ज्यांची निवड झाली आणि सर्वात जास्त रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या
आमदाराच्या नावाने जर स्पर्धा भरवल्या असतील तर ते प्रशांत दादा ठाकूर साहेब. एक विक्रम आहे साहेबांच्या नावावर की सर्वात जास्त स्पर्धा साहेबांच्या नावाने आमदार चषकाच्या रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात प्रत्येक वर्षी. आणि यावेळेस बघा ओव्हरपिच बॉल, घणाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो सीमा पार, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फरार आला तो षटकार. मध्ये खोलवर घुसले, बॉडीवेट ट्रान्सफर केलं बॅकफुटला आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने षटकार खेचला हरीश पाटीलच्या विरुद्ध. स्कोर 18. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी बॅटच्या खालून निघून गेली, कमी गतीने टाकलेला बॉल. पेसमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं हरीश पाटीलच्या माध्यमातून. या अगोदरचा बॉल वेगवान पद्धतीने टाकला होता, तिथे षटकार काढला, त्यानंतर शोधबोध घेतला आणि लाईन लेन मध्ये हलकासा बदलाव केला. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 18. 4 गडी बाद. शेवटचा चेंडू या ठिकाणी येणं बाकी तिसऱ्या षटकातील. शफल झाले, इम्प्रोव्हाइज केला ऑफस्टिक पासून बाहेर जाण्यासाठी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नव्हता, डीप मधनं बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा मिळतील. पंच सांगतायत बॅट बॉल मध्ये नाही संपर्क, लेग बायच्या स्वरूपात 2 धावा शेवटच्या बॉलवर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर जाऊन थांबलाय तो 20 या आकड्यावर. 4 विकेटच्या मोबदल्यात खोपटे टीमचा. दमदार आमदार उरण विधानसभा सलग दुसऱ्या टर्म मध्ये ज्यांची आपण पाहतो निवड झाली. आणि हे दोन्ही आमदार, हे दोन्ही व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातील आपण पाहतोय. क्रिकेट या खेळासाठी नेहमीच खरं तर पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व. चला प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाच्या आतमधून आपण जाऊ नका प्लीज, मैदानाच्या बाहेर या. सामने सुरू आहेत. विनंती असेल जे सर्व रासिक मायबाप प्रेक्षक आपण मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करा. महेश बालदी साहेब, प्रशांत ठाकूर साहेब नेहमीच क्रिकेटसाठी प्रोत्साहन देणारे, आर्थिक पाठबळ असेल आणि प्रत्येक वेळी त्यांच्या नावाने स्पर्धा असेल की साहेबांचा नक्कीन आवर्जून आपण उपस्थिती पाहत असतो. असे 2 दमदार आमदार आणि उरण पनवेल विधानसभा आमदारांच्या नावाने आपण पाहतोय स्पर्धा. सामन्याच्या दिशेने जातोय रोशन पाटील 4थ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, खेळाडू बॉलच्या खाली. हो चुकी झाली. प्रतेश पाटील, वन ऑफ द सेफ हँड्स ऑफ केळवणे, आणि ते डायरेक्ट हिट झालीये. मात्र पंच काय सांगतील? यस, इट्स OUT, झेलबात नाही तर रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागतंय आणि 5वा धक्का लागतोय तो खोपटे टीमला. साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांची विशेष उपस्थिती साहेबांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील साहेब अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी दाखल होतील. विकेट आली आपण पाहतोय, स्कोर थांबलाय. थोडासा बॉल खाली राहिला आपण पाहतोय. डॉट बॉल, 2 धावा आल्या, त्यानंतर रनआउटही आली त्याच बॉलवर. स्कोर 22, 5 विकेट्स. थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय.
बॅटिंग करत असताना शिवांश 11 शिवशंभ खोपटे. याही वेळेस आपण पाहतोय थोडासा खाली राहिला बॉल, वेगवान पद्धतीने बॅट लवकर फिरली, जजमेंट नाहीये, चेंडूची लाईन अँड लेंथ रीड करू शकत नाहीये. आपण पाहतोय फलंदाज बॅटिंग करत असताना राज म्हात्रे, त्याची साथ देतात हर्षद पाटील. नॉनस्ट्राईकला हर्षद बऱ्याच अगोदर आलाय मैदानावर, मात्र 2च चेंडू त्याला खेळायला मिळाले, त्यामध्ये त्याने 5 धावा कुठल्यात, एक चौकारही आपण त्या ठिकाणी पाहिला. यानंतर आपल्याला केगाव विपक्ष फुलटॉस बॉल होता. समोरच्या दिशेने खेळाडू आहे पुन्हा एकदा प्रतीश एका टप्प्याने बॉल अडवतोय, रन मिळणार सिंगल. केगाव विपक्ष जय वागेश्वर पिरकोन अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती आहे, बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होणार आहे. 4 ओव्हर नंतर आपल्याला व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आणि 5 ओव्हर नंतर आपला टॉस केला जाईल. 23 धावा सध्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 2 बॉल बाकी आहेत. धावा इथे पाहिजेत, ऍटलीस्ट 40 45 50 धावा धावफलकार असायला हवा. खोपटे टीमकडनं एक चांगलं टार्गेट त्यांना द्यावं लागेल केवणे टीमला. हो, यावेळेस बघा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, जागा बनवली, मनगटाचा चांगला वापर केला, ऑन साईडला दिशा दिली, खेळाडू आहे स्क्वेअर लेग मध्ये, रन मिळेल ती फक्त सिंगल. फिल्डिंगही आपल्याला चांगली पाहायला मिळते. हरेश पाटील होते केवणे संघ. आपण पाहतोय दमदार गोलंदाजी, त्याचबरोबर दमदार क्षेत्ररक्षण आणि दोघांचं एक कॉम्बिनेशन अडचणी वाढवतोय खोपटे टीमच्या, कारण फक्त धावफलकावर पाहायला मिळतात त्या 24. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा. हरीश पाटीलने 2 ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या, 4 विकेट्स त्याच्या खात्यावर पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा बॉल, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलाय आणि इथे डॉट बॉलने आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची सांगता करतोय रोशन पाटील. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, स्कोर आहे 24-5. सन्मान समीरजी पाटील, उरण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष. समीरजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. खरं तर आपला सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. उरण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष, निश्चितच ही खूप मोठी जबाबदारी मात्र ज्यांच्यावरती असेल. समीरजी पाटील आपले सर्वांचे लाडके, त्यांचा मात्र विशेष सन्मान आपण घेतोय. विलासी ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ असते. खरं तर विशेष सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहत आहे. समीरजी पाटील उरण तालुका सोशल मीडिया अध्यक्ष. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल ओमकारजी पाटील, केलवणे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व म्हणजे खरं तर दुहेरी भूमिका त्यांच्याकडे आहे. सदस्यपद भूषविधान अनेक विकास कामं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. ओमकारजी पाटील साहेबांना आपण शुभ सन्मान करतोय. या दरम्यान नंदकुमारजी गावड साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं व्यासपीठावरती. त्याच्यानंतर रामचंद्रजी मोकळ आणि राजेंद्रजी माळी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं व्यासपीठावरती. पुढील सन्मान ओमकारजी पाटील साहेबांचा असेल, आपण यायचंय. ओमकारजी पाटील साहेबांना आपण शुभ सन्मानित करतोय. केलवणे ग्रामपंचायत निश्चितच विद्यमान सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचं खरं तर केलवणे गावचे युवा मोर्चा अध्यक्ष, खरं तर म्हणजे निश्चितच दुहेरी भूमिका ज्यांच्याकडे आहे त्यांचा मात्र विशेष सन्मान. नंदकुमारजी गावण साहेबांना विनंती असेल, त्यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांच्या समेत रामचंद्रजी मोकळ साहेब, राजेंद्रजी माळी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. पुढील सन्मान सत्यमजी ठाकूर साहेबांचा असेल. त्यानंतर दिलीपजी शिवकर साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. दिलीपजी शिवकर साहेबांना विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावर येऊन निश्चितच स्थानापन्न व्हायचं आहे. सत्यमजी ठाकूर साहेबांना आपण शुभ सन्मान करतोय. तेजस्वी माळी साहेबांच्या पवित्र शुभ असते. सत्यमजी ठाकूर साहेबांना आपण शुभ सन्मान करतोय. पुढील सन्मान असेल नंदकुमारजी गावण साहेबांचा. नंदकुमारजी गावड साहेबांना आपण शुभ सन्मान करतोय. केलवणे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे नंदकुमारजी गावड साहेबांना आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांनी खरं तर या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याच्यानंतर नेक्स्ट सन्मान असेल अशांतजी पाटील साहेबांचा. अशांत पाटील साहेबांनी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. खरं तर आपला देखील विशेष सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या ओमकारजी पाटील साहेबांचे स्नेही निकटवर्ती आहे आणि तरी मात्र आवर्जून मात्र या स्पर्धेला आपली निश्चितच हजेर लावली आहे. अशांतजी पाटील साहेबांना आपण शुभ सन्मान करतोय. धन्यवाद. जे काही सन्मान आहेत आपण निश्चितच पूर्वार्ध संपल्यानंतर घेणार आहोत. ओटो कॉम्बॉक्स.
थँक्यू आणि पियुष माळीची अगदी बघा आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केला, त्यानंतर डॉट बॉल आणि दुसराही आपण पाहतोय अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा ब्लॉकहोलचा बॉल आणि टचकमच होऊ दिला नाही फलंदाजाला आणि तोही बॉल त्रिफळा उद्ध्वस्त करून गेला. धावसंख्या स्थिर आहे फक्त 24 या आकड्यावर. कौशिक पाटील मैदानाच्या आतमध्ये जातील. पियुष माळी स्लॉग ओव्हरमध्ये कमालीचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 7 फलंदाज माघारी परतलेत. अगदी लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का? येणाऱ्या 3 बॉलवर ऍटलीस्ट 10-12 धावांचं योगदान जरी आलं फलंदाजांकडनं तरी देखील एक 36-38 धावफलकर पाहायला मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूने पियुष माळी आणि त्याचबरोबर गावदेवी केळवणे संघ आपण पाहतोय ती मुभा देणार नाही. आतापर्यंत अगदी टिचून मारा, अचूक लाईन, अचूक दिशा, नियंत्रित आणि कंट्रोल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला थोडंसं फास्ट करूया आपण. काही वेळातच आमदार सन्माननीय विक्रांत बाळासाहेब पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेला त्यांची आपल्याला बहुमूल्य उपस्थिती पाहायला मिळेल. उरण पनवेल आमदार चषक 2025 दुसरी रात्र. चला थोडं स्पीडअप करा बॅटर्स. कौशिक आणि राज विनंती आपल्याला, जास्त वेळ आपण घेऊ नका. आज 9 सामने आहेत आणि तिसरा सामना सध्या प्रगतीपथावर आहे. 10:34 झालेत. प्रेक्षकांची भरपूर गर्दी आपण पाहतोय क्रीडांगणाच्या सभोवताली. अगदी पहिल्या रात्रीपासून कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पियुष माळीचा. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. यशवंत सांगतात आपल्याला की कीपरच्या हातामध्ये बॉल आहे. एंड सोडला असेल तरच रन मिळणार, अन्यथा मिळणार नाही. नवीन नियमावली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. गेल्या काही स्पर्धांपासून गेल्या काही वर्षभरापासून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याची अंमलबजावणी आपण याही स्पर्धेमध्ये करतोय. डॉट बॉल येतोय. पियुष माळे आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये. 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी. 2 बॉल बाकी. स्कोर 24 धावा. खोपटे संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. हो, चांगला बॉल होता, खोदून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि एक क्विक सिंगल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एंड बदलला. दोन्ही बॅटर्सने सिंगल पूर्ण केली. स्कोर पुढे सरकला 25 या आकड्यावर. 25 रन्स, लॉस ऑफ 7 विकेट्स. आणि शेवटचा बॉल इथे डिलिव्हर होणं बाकी असणार आहे. नेक्स्ट मॅच केगाव विपक्ष जय वागेश्वर पिरकोन. टीम कॅप्टन आपण या. लगेच या बॉल नंतर आपला टॉस असेल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कितीपर्यंत आता मजल मारणार? इथून 25 झाल्यात. ऍटलीस्ट शेवटच्या बॉलवर देखील इथं मोठा फटका येईल की काय? राज मात्र शेवटचा बॉल फेस करतायत. हो, चांगला बॉल. अगोदरच खरं तर इम्प्रोवाइज केलं होतं. ऑफ स्टिक पासून बाहेर गेले होते. मात्र इथे थोडंसं विकेटच्या पाठीमागे खराब फिल्डिंग पाहायला मिळते. येस, 22चा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आणि धावा किती मिळतील पंच या बॉलवर? 2च धावा असतील. थँक्यू. स्कोर जाऊन थांबलाय 27 वर आणि 28 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. ते गावदेवी केळवणे टीम समोर. लक्षाचा पाठलाग करण्यासाठी बघूया आता गावदेवी केळवणे संघाच्या विरुद्ध खोपटे संघ काय रणनीती आखेल. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल तो अर्णवजी ठाकूर सरांचा. मात्र टॉस आपण करणार आहोत जिथे केगाव आणि जय वागेश्वर पिरकोन. चला कॅप्टन या आपण. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचंय. दोन्ही संघांचे संगणक दाखल होत आहेत. चला केगाव संघाचे कॅप्टन या. आम्ही भारतजी ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करावं. एका बाजूला केगाव आणि त्यांच्या विरुद्ध जय वागेश्वर पिरकोन हा संघ पाहायला मिळेल. पिरकोन संघाची व्हाईट कार्ड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. चला कॅप्टन या प्लीज. आपल्याला वारंवार आम्ही सूचना करतोय कॅप्टन्सला दोन्ही टीमच्या
पिरकुण संघाचे दाखल झालेले आहेत केगाव संघ. या लवकरात लवकर, जास्त वेळ घेऊ नका. आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल ऐकूया आपण अर्णवजी ठाकूर सरांचा आवाज. हॅलो, धन्यवाद युवराजी माळी सर. खरं तर नवी मुंबईचा आणखी एक जबरदस्त आवाज आपण ऐकलात पूर्वार्धामध्ये. आणि जसा उत्तरार्ध सुरू होईल निश्चितच खरं आपण विचार केला शिवशंभू खोपटे संघाने प्रथम फळीची करताना धावा निश्चितच लावल्या. स्कोर कार्डवरती 28 धावाचं खरं तर एक माफक असं आव्हान ठेवलंय. हॅलो, चला गावदेवी केलवणे संघ आपली सालमे जोडी लागलीच आपण मैदानात पाठवायची आहे. 28 धावांचं टार्गेट असेल समोर. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 28 धावा काढायच्या आहेत अणवी 11 गावदेवी केलवणे संघाला. आणि मात्र गावदेवी केलवणे संघाची सालमे जोडी मैदानात दाखल झाली आहे. प्रतीश पाटील अँड प्राऊड ऑफ केलवणे टेनिस क्रिकेट हरेश पाटील मैदानामध्ये दाखल होतं तुम्हाला पाहायला मिळेल. कमालची गोलंदाजी राहिली होती हरेश पाटील याची आपण विचार केला. 2 षटकं फेकली आणि 2 षटकामध्ये जर गोळीचं पृथक्करण पाहिलं अगदी 4 गाड्यांना निश्चित तंबूचा रस्ता दाखवला आणि फक्त 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी कमालची राहिली. आता फलंदाजी तेवढी चांगली करावी लागेल कारण खोपटे संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. ताकदीची गोलंदाजी त्यांच्यामध्ये देखील असेल. परागजी ढोंगेकर साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. परागजी ढोंगेकर साहेबांना निश्चितच विनंती करतोय आपण अतिथी कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाईस्टर केगाव विपक्ष जय वागेश्वर पिरकोण असा तर होणारा पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी 2 मात्र महासत्ता अगदी उरण विभागातील एकमेकांसमोर निश्चितच 2 हात करताना तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक मायबापाचं आणि या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळते निश्चित प्रतीश पाटील फलंदाज. नॉस्ट्राईकवरती हरेश पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज वापरला जाईल. गोलंदाज श्रीगणेशा करण्यासाठी कौशिक. हा चेंडू पडल्यानंतर पॅडवरती अदालय हलकीशी अपील पाहायला मिळाली देखील मैदानावरती. परंतु चेंडू पडला त्याच्यानंतर बॉलरने निश्चित उचली घेताना पाहायला मिळाला. लेग बाय स्वरूपात निश्चित स्कोर कार्ड ओपन केले जातं. एक अतिरिक्त धाव जोडली जाते स्कोर कार्डमध्ये. 1 धावेने श्रीगणेशा झाला यावेळेस अणवी 11 गावदेवी केलवणे संघाचा. आता मात्र स्ट्राईकमध्ये तुम्हाला हरीश पाटील पाहायला मिळेल. न प्राऊड ऑफ केलवणे टेनिस क्रिकेट. खरं तर या खेळाडून खरं तर आपण विचार केला केलवणे टेनिस क्रिकेटचं नाव अगदी निश्चितच राज्य स्तरावर नेऊन ठेवलं आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फिरवून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. खराब थ्रो तेवढंच खराब कलेक्शन. चांगलं बॅकअप मिळालं आहे निश्चितच सीमारेषा लगत. परंतु तोपर्यंत मिळाली निश्चितच 1 धाव. निश्चितच 1 धाव ऍड केली जाते. 2 धावांना स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी राहिली. आम्ही मगाशी उल्लेख केला खरं धावा कमी आहेत परंतु गोलंदाजी तेवढी ताकदी या खोपटे संघाकडे देखील. कौशिक पाटील हा चेंडू खोलवा टप्प्याचा खोदून काढलाय. काव कॉर्नर रिझर्व मध्ये डीप मध्ये फिल्डर तैनात आहे आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत निश्चितच संधी असेल दोन्ही फलंदाजांना 1 धाव पूर्ण करण्याची. हरीश पाटील प्रतीश पटेलला देखील माहिती आहे धावा एवढ्या नाही आहेत त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं जोखमीचं काम आता मात्र मैदान त्यांच्या माध्यमातून होणार नाही आहे. परंतु निश्चितच कौशिक पाटील हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला. निश्चितच बदल आली ते पाहायला मिळालं निश्चितच मैदानामध्ये. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावेने मात्र 3 धावेमध्ये कन्वर्ट देखील करण्यात आलंय. यावेळेस दोन्ही फळीच्या माध्यमातून चांगला फटका लगावला होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मग निश्चितच थोडासा फंबल झाला. त्या फंबलचा फायदा मिळाला अणवी 11 गावदेवी केलवणे संघाला. 3 धाव ऍड केल्या जातील स्कोर कार्डमध्ये. 3 धावांमध्ये संघ जाऊन पोहोचले यावेळेस 6च्या घरात. 6 धावा आणि स्कोरबोर्ड 28 धावांचं विजय उद्दिष्ट. आणि या धावांचा पाठला करताना अद्याप 4 चेंडूमध्ये 6 धावा उभ्या केल्या आहेत. हरीश पाटील आणि प्रतीश पाटील या जोडीने चांगली सुरुवात झाली आहे केलवणे संघासाठी. हाफ ट्रॅकर यावेळेस खेळून काढला. निश्चित मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमाशर्ग चेंडू फील्ड केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण खोपटे संघाकडून झालंय.
चेंडू उचलून जोपर्यंत फेकला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पळवून काढल्यात. निश्चितच एक शॉर्ट रन असेल तर खेळाडूने निश्चितच जी पॉपिंग रेज आहे त्याच्या पाठीमागे बॅट निश्चितच लावली होती असं सांगितलं पंचांनी. काय जबरदस्त निश्चितच चला विनंती असेल प्रेक्षक वर्गाला, मी मागाशी देखील सूचना दिल्या तो पिंक कलरचा जो पट्टा आहे त्याच्या आतमध्ये कोणीही बसू नका. कारण एक संघ अगदी आपण गावातला असला दुसरा संघ पाहुणा आहे. खोपटे संघाचा आपण विचार केला, कोणत्या प्रकारचं गालबडे स्पर्धेला लागणार नाही तसं आपण विचार देखील करू नका. आणि त्या अनुषंगाने आपण आपल्याला मदत करायची आहे. आपण लागलीच उठवून पिंक पट्ट्याच्या पाठीमागे जाऊन बसायचं आहे. अगदी म्हणजे चोपेर आपण पाहताय पिंक कलरचा जो पट्टा आहे त्याच्या आतमध्ये प्रेक्षक येऊन बसलाय. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न पाहायला मिळाला. चला एफझेड गाडीची टू व्हीलरची जी निश्चितच की आहे ती आम्हाला सापडली, चाबी आहे. एफझेड बाईक असेल आमच्याकडे निश्चितच जमा आहे, ज्याची कोणाची असेल आपण लागलीच ओळख पटवून ती घेऊन जायची आहे. पण षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. चांगली सुरुवात. हरेश पाटीलचा विचार करा 3 चेंडू त्याने फेस केले, 4 धावा वैयक्तिक खात्यामध्ये जमवल्यात. प्रतीश पाटीलचा विचार केला 3 चेंडू त्याने देखील फेस केलेत, 2 धावा. इथे मी विनंती असेल हिरामनजी पाटील साहेबांना, आपण देखील मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. केळवण गावातील सामाजिक कार्यकर्ते हिरामनजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. पुढील मैदानामध्ये 28 धावांचं टार्गेट सेट केलं होतं ज्यावेळी शिवशंभो खोपटे संघ फलंदाजी करत होता. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा जमवल्यात केळवण संघाने. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल खोपटे संघाकडून. आयुष भगत हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. एक खूप मोठा लांबोरचा रनअप आहे आणि जेवढ्याला मोठा रनअप असं म्हणतात टेनिस क्रिकेटमध्ये तेवढीच चांगली वेगवान गोलंदाजी. आयुष भगत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर व्यूहरचना बदलली जाते, स्वतःच्या गोळीचं साजेसं क्षेत्र सजवलंय यावेळेस. गावदेव केळवण संघाकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. हा चेंडू उडवला यावेळेस मात्र फिल्डर शोधला जाईल का? चांगला झेल, लांबवरचा पल्ला गाठून मात्र निश्चितच झेल पकडला जातोय. आजच्या रात्रीमध्ये 10 संघांचा समावेश 9 सामने आम्हाला टोटल खेळवायचे आहेत. मी मगाशी उल्लेख केला, खरं तर कालच्या रचनेमध्ये या स्पर्धेला शुभारंभ झाला. उद्घाटन समारंभ तदनंतर स्वागत समारंभ असे अनेक कार्यक्रम आटोपल्यानंतर देखील अगदी बरोबर 4 वाजता आम्ही सामना ही स्पर्धा संपवून आमच्या घरी गेलो होतो. आज देखील तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने तुम्ही देखील आम्हाला मदत करायची आहे. सिद्धेश पाटील माझ्यावरती सज्ज झाला आहे. खरं तर आपण विचार केला चांगला खेळाडू आहे, चांगली फलंदाजी प्रत्येक मोसमामध्ये प्रत्येक सत्रामध्ये झाली आहे फलंदाजाची. आज देखील स्पर्धा वेगळी आहे, मैदान थोडंसं वेगळं आहे आणि या मैदानामध्ये तुम्हाला निश्चितच तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. खरं तर टार्गेट एवढं मोठं नाही आहे, परंतु निश्चित असं म्हणतात क्रिकेटमध्ये कोणताही निश्चितच जो धावांचा आकडा आहे तो तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही आहे. 28 धावा म्हटलं तर धावा कमी असल्या तरी मध्ये ताकदीची गोल जी राहिली आहे त्यापैकी खोपटे संघाची. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला कौशिक पाटील याने फक्त 8 धावा खर्च केल्या. खरं तर कोणती सफलता मिळवता आली नव्हती, मात्र कौशिक आपण विचार आयुष भगत याने पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली. प्रतीश पाटील तंबूचा रस्ता दाखवलाय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर उडवलाय. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये खरं तर कोणताही खेळाडू नाहीये.
निश्चितच भरपूर लांबचा पल्ला गाठ सीमाशर्ग चेंडू फील्ड देखील केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. मी मागाशी म्हटलं निश्चितच क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं खोपटे संघाचं. तेवढी चांगली ताकदीची गोलंदाजी देखील राहिली आहे. यावेळेस फटका चांगला होता. सिद्धेश पाटीलला देखील एकेवेळी वाटलं असेल. खरं तर तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय आमच्याकडे प्रेफर केला जातोय. आमचे तिसरे पंच आहेत. जो काही निर्णय असेल अगलीच तुमच्यामध्ये पोहोचवला देखील जाईल. प्रयत्न चांगला होता. खरं तर 100% अटेम्प्ट योगदान मात्र दिलंय त्या फिल्डरने मात्र स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. भरपूर लांबवरचा अगदी पल्ला गाठून मात्र चेंडू अडवला होता. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले खोपटे संघाकडून. मात्र तरी देखील हा निर्णय जो मात्र तिसऱ्या पंचाकडे प्रिपेअर केला जातोय. स्क्रीनमध्ये चेक केल्यानंतर आमचे निश्चितच सुदेशी म्हात्रे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत त्यांच्या माध्यमातून खरं तर चाचपणी केली देखील जाते ऑन स्क्रीन. जो काही निर्णय असेल निश्चितच तो तुमच्याबद्दल पोहोचवला देखील जाईल. निश्चितच सेफ आहे. चेंडू अडवलाय. सुरक्षितरित्या चेंडू मात्र आतमध्ये ढकलला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मी मगाशी म्हटलं अगदी कमालचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. भरपूर लांबवरचा पल्ला गाठला तर चेंडूला आतमध्ये ढकललं आणि तो मात्र निश्चित 2 धावा देखील पळून काढल्या. दोन्ही फलंदाज 2 धावांनी संघ जाऊन पोहोचले यावेळेस आपण विचार केला. नेक्स्ट बॉल आयुष भगत. हा चेंडू हलक्याने पुश केला मात्र स्वतःच्या फडमध्ये झेल घ्यायचा होता. मात्र झेल निश्चित जमिनीत दान झालाय. खरं तर सुरक्षात्मक फटका पाहायला मिळाला. याच दरम्यान खऱ्या अर्थानं मान्यवरांचं शुभागमन नक्कीच आपण पाहू शकता. विक्रांतदादा पाटील आमदार विधान परिषद तथा युवा मोर्चा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण पाहू शकतो. रॉयल एंट्री या मान्यवरांची होत असताना आपण पाहतोय. सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील साहेब आमदार विधान परिषद चे आमदार खऱ्या अर्थानं आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन फटाक्यांच्या आतिषबाजीनं नक्कीच केलं जातं आणि सर्व आमचे आयोजन कमिटी तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थानं मान्यवरांना स्टेजवरती घेऊन येण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. विधान परिषदेचे आमदार सन्माननीय विक्रांतदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना फटाक्यांची आतिषबाजी इथं चालू आहे आणि नक्कीच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण नक्कीच पाहू शकता. विक्रांतदादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. विधान परिषदेचे दमदार आमदार विक्रांतदादा पाटील नक्कीच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन सर्वांनी असं नसतं व्हायचं आहे आणि नक्कीच या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. यस मॅच ऑन करायचे. चला पंच आपण सामना सुरू ठेवायचा आहे. 21 चेंडूमध्ये 18 धाब्यांची अधिक गरज आहे जिंकण्यासाठी अनविलेवन गावदेवी केलवणी संघाला. हा चेंडू खोलवट टप्प्याचा अगदी खोदून काढला. निश्चितच लॉंग ऑफ रिझर्व मध्ये डीप मध्ये राज चेंडूमध्ये झडप घालतो. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मिळेल 1 धाव केलवणी संघाला. एक संत शांत असं क्रिकेट कारण हरेश पाटील सिद्धेश पाटील यांना देखील माहिती आहे कोणत्या प्रकारचं जोखमीचं काम आता मात्र निश्चित ते पत्करू शकत नाहीये. मोठ्या फटकाची गरज नाही. सिंगल डबलने देखील निश्चित हा पल्ला गाठू शकतो आणि त्या अनुषंगाने फलंदाज देखील राहिले आहेत. सिद्धेश पाटील हरेश पाटील या दोन्ही फलंदाजाची. खरं प्रत्यक्ष पाटील आपण विचार केला सर्वेसाठी आला होता. एक मोठा फटका केल्याच्या तो बाद झाला. त्यानंतर सिद्धेश पाटील याला पण पाहिलं 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि 3 धावा वैयक्तिक खेळले पण त्याने आता मात्र जमवल्यात. अकरा धावा एक गडी बाद 11 धावा अशा मात्र लागल्यात. निश्चितच आपण विचार केला 28 धावांचा हे विजय उद्दिष्ट आणि धावांचा पाठलाग करताना एक संत शांत अशी सुरुवात केलवणी संघाची.
दोन चेंडू अद्याप शिल्लक असतील या षटकातील करता विचार करा 3 धावा खर्च केल्यात आयुष भगत या गोलंदाजाने मी मगाशी म्हटलं 28 धावा जरी असल्या तर निश्चितच चांगली खोलवर गोलंदाजी आहे खोपटे संघाकडे आणि ते पाहायला देखील मिळालंय. पुढचा चेंडू हा चेंडू बॅटच्या अपर आहे. चेंडू अगदी आपण विचार केला बॅकवर्ड पॉइंट रिझम मध्ये अगदी गोलच्या वेगाने निघून जातोय. सीमारेषा पार मिळतील धावा 4 आलाय मात्र हरेश पाटील याच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. तर चौकार मिळालाय खरं तर या चेंडूवरती 15 धावा लागल्या स्कोर कार्डवरती अद्याप 13 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. हा चेंडू खोदून काढला यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये राज पुन्हा ते चेंडू फील्ड करतो. चेंडू उचलून फेकेल तो पर्यंत मिळेल एक धाव शेवटच्या चेंडूवरती. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावांच्या उत्तर दाखल आणवी 11 गावदेवी केलवणे संघाची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 16 धावा. खरं तर 5 षटकांची लढत आणि निश्चितच 28 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलं होतं यावेळेस शिवशंभू खोपटे संघाने. या धावांचा पाठलाग करताना 16 धावा अद्याप लागल्या स्कोर कार्डवरती केलवणे संघाच्या उत्तरादाखल येणारे 18 चेंडू 12 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा कौशिक पाटील बटन ट्रॅकवरती ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. खरं तर कोणती सफलता मिळवता आली नव्हती परंतु या षटकामध्ये कमबॅक करावी लागेल. खरं तर धावा भरपूर कमी वाचवायच्या आहेत. 12 धावा फक्त तुम्हाला डिपेंड करायच्या आहेत 18 चेंडूमध्ये. हरेश पाटील अद्याप तक धरून बसलाय. सिद्धेश पाटील त्यालाच कमालीची निश्चित साथ देतोय मैदानामध्ये. प्रतीश पाटील याच्याकडे देखील एक सुवर्ण संधी होती मात्र निश्चितच मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला आणि त्यानंतर सिद्धेश पाटील आणि हरेश पाटील यांनी मात्र संपूर्ण सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि निश्चितच आपल्या संघाला अगदी विजय उद्दिष्टाकडे घेऊन जाता तुम्हाला पाहायला मिळत असतील. खरं तर पॉवर प्लेचे पहिले 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता फील्ड पोझिशन थोडी चेंज असेल. 5 खेळाडू अगदी 30 सर्कलच्या बाहेर फील्डसाठी तुम्हाला पाहायला मिळतील. त्या अनुषंगाने गोलंदाजी देखील करावी लागेल. 12 धावांची फक्त गरज आहे जिंकण्यासाठी. आणि खरं तर हा सामना काही नवीन नाही आहे. 18 चेंडू 12 धावा याच्या अगोदर देखील चित्रीकरण आपण पाहिलं होते खोपटे टुर्नामेंटमध्ये. हाफ ट्रॅकर यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला. फिरवून चेंडूला सरळ पाठवून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा बाहेर हरेश पाटील याच्या बॅटमधून आलाय. त्याच्या नावाचा मात्र ब्रँड दर्शविणारा हा चौकार. त्याला 2 ते 2.5 वर्ष हा देखील खेळाडू आउट ऑफ फॉर्म होता. यंदाच्या मोसमामध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली आहे. अनेक स्पर्धामध्ये मेडल षटक देखील फेकलेत आणि मालिकेचे अनेक पारितोषिके देखील मिळवलेत. निश्चितच फोल्डर लेनचा चेंडू खेळून काढलाय. लॉंगर रिझममध्ये चेंडू फील्ड केला जाईल. दुसरी धाव देखील पळून काढण्याचा प्रयत्न केलाय पण तो हरेश पाटील आणि सिद्धेश याला परत पाठवलं. त्याला देखील माहिती आहे आता पण रनआउटची कोणती विकेट निश्चितच गाल करण्याची कोणती गरज नाही आहे कारण 1-2 धावांनी जर तुमचं निश्चितच काम जर बनत असेल तर मात्र मोठा फटका खेळण्याची किंवा निश्चितच गडी गारद करायची काही गरज नाही आहे. आणि त्या अनुषंगाने फलंदाजी राहिली आहे यावेळेस केलवणे संघाची. 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. तर 7 धाव्यांची अद्याप गरज जिंकण्यासाठी औपचारिकता बाकी असेल सामन्यामध्ये. खरं तरी लढत एकतर्फी झाली आहे. विचार केला आपण खोपटे संघाकडून. हा चेंडू बॅटची लिडिंग एज खेळाडू आहे उभा देते. निश्चितच मात्र झेल जमेल दान होईल. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आहे शिवशंभू खोपटे संघाकडून. खरं तर चांगले क्षेत्र सुरुवातीच्या 2 षटकामध्ये राहिलं आणि त्यानंतर मात्र हा झेल देखील पकडायला हवा होता मात्र तसं घडत नाही आहे. जीवनदान मिळालं सिद्धेश पाटील याला. खरं तर सिद्धेश पाटील याच्या बाबतीत सांगावं लागेल खरं तर अंडर क्रिकेट देखील सातत्याने खूप मोठ्या प्रमाणावर खेळणारा खेळाडू. अगदी निश्चित 550 पेक्षा जास्त धावा कॅलेंडर इयरमध्ये त्याने जमवल्यात. 5 पेक्षा जास्त अर्धशतके त्यानंतर 10 चेंडूमध्ये 10 चौकार आणि मालिकावीराच्या जवळजवळ 3 ते 4 बायसिकल या खेळाच्या नावे आहेत. म्हणजे निश्चितच चांगला खेळ सातत्याने खेळायचा राहिला आहे. अंडर क्रिकेट असो किंवा निश्चितच ओरम क्रिकेट असो चांगला खेळ मात्र सातत्याने करत राहिला खेळाडू.
24 धावा स्कोरबोर्ड. अद्याप 4 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. या तिसऱ्या षटकात अद्याप 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. म्हणजे या षटकातील 2 चेंडू आणि येणाऱ्या निश्चितच 2 षटके असा मात्र 14 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. हरेश पाटील एम ए दोन्ही स्टाईलमध्ये सामना फिनिश केला जाईल का? फुल टॉस चेंडू निश्चितच अगदी बॅट आणि बॉलचं समीकरण जुळत नाही. चेंडू मात्र निघून गेला आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला या दरम्यान. खरं तर कौशिक पाटील याच्या माध्यमातून धावा अगदी थोड्या जास्त असते तर निश्चितच थोडीशी चुरस पाहायला मिळाली असती. मात्र तसं घडलं नाही आहे. खोपटे संघाचे खरं तर खेळाडू एका पाठोपाठ बाद होत राहिले. एकही मोठा फटका त्याच्यामध्ये पाहायला मिळाला नाही आणि त्यानंतर मात्र 28 धावा जमू शकलेत. हलक्यातून खेळून काढले. निश्चित ग्लान्स केला चेंडूला. क्षितिज चेंडूवरती झडप घालतो. चेंडू उचलून फेकेल तो मात्र पुन्हा एकदा 1 धाव जोडली जाईल स्कोर कार्डमध्ये. एकदा आपण संघ जाऊन पोहोचेल 25 षटकात. अद्याप 3 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता. येस डीजे. संपूर्ण भारत वर्ष संपूर्ण हिंदुत्वासाठी अगदी गौरवाचा दिवस असेल. कारण भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकावर आपलं निश्चितच नाव कोरलंय. रोहित शर्मा खरं तर सक्सेसफुल कर्णधार म्हणून निश्चितच भारत संघासाठी ठरलाय आणि आजचं खूप मोठं निश्चितच अगदी त्याचं सर 3 धावांची आवश्यकता असेल. 3 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. नवीन गोलंदाज चेतन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. हा चेंडू बॅटची लिडिंग आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय दरम्यान रिझर्व मध्ये. पुन्हा एकदा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. 1 धाव 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्यात आले दोन्ही फळ्यांच्या माध्यमातून. निश्चितच स्कोर इज लेवल. शेवटची 1 धावेची अद्याप गरज जिंकण्यासाठी आणि विलियम गावदेवी केळवणे संघाला. आणि मग अशी खरं तर उल्लेख केला रोहित शर्मा याचा निर्णय महत्त्वाचा असेल. कारण निश्चितच रिटायरमेंटची घोषणा देखील केली होती. हा कारण जिंकल्यानंतर कर्णधार जिंकलाय. पण रोहित शर्माची गरज भासेल भारतीय संघाला. कारण एक जबरदस्त कर्णधार. एक चांगलं स्टार्ट मात्र ज्या वेळेस भारतीय संघ अडचणीत होता खालच्या फलंदाज निश्चितच त्याने मात्र सावरलाय. हा मात्र मैदानात घडलंय काय? हरेश पाटील मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद स्वरूपात बाद झालाय. दुसरा हादरा बसला यावेळेस अडविले गावदेवी केळवणे संघाला. नवीन फलंदाज द लिजंड ऑफ गावदेवी केळवणे टेनिस क्रिकेट विशाल म्हात्रे. विजयी धाव पळून काढली जाईल का त्याच्या माध्यमातून? 1 धावेची फक्त गरज जिंकण्यासाठी. स्कोर अगदी आपण विचार लेबल झालाय. 28 धावांची गरज असताना 27 धाव लावल्या स्कोर कार्डवरती. 2 गडी बाद झालेत. खरं तर हरेश पाटील प्रतीश पाटील हे बाद होऊन 2 खेळाडू. सिद्धेश पाटील तग धरून बसला. 4 चेंडूमध्ये 4 धावा त्याने जमवल्यात आणि शेवटची फक्त 1 धावेची गरज जिंकण्यासाठी विशाल म्हात्रे याच्याकडे तो बहुमान दिलाय केळवणे संघाच्या कर्णधाराने. लिजन खेळाडू आहे खरं तर. निश्चित आपण विचार केला सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली आहे. अगदी डावखोरी हाताचा फिरकी गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते केळवणे संघामध्ये. आणि अगोदर सत्राचा आपण विचार केला अगदी सालमेचा फलंदाज म्हणून देखील चांगली कामगिरी राहिली आहे विशाल म्हात्रे याची. लेटकटचा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू पडला. त्याच्यानंतर अगदी एक अतिरिक्त बॉलर अतिरिक्त उचली घेताना पाहायला मिळाला. चेंडू जाऊन विसावला विकेट किपर याच्या हातामध्ये. पुढचा चेंडू चितण्याचा. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल याचं समीकरण जुळत नाहीये आणि खरं तर निसर्गाचा नियम जिथे मिलन नाहीये तिथे नक्कीच उत्पत्ती नसणार आहे. विशाल म्हात्रे सलगचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचा खेळलाय आणि जी सहज जबाबदारी दिली होती खरं तर कर्णधाराने फक्त 1 विजयी धाव पळून काढायची होती. आणि इथे धाव काढण्यासाठी 2 चेंडू डॉट स्वरूपाचे खेळला. मात्र आज जबरदस्त फटका बॅकवर्ड फॉर रिझम. चेंडू जारी सीमा पार बेलतील धावा 4. मात्र या सामन्यामध्ये अनवी 11 गावदेवी केळवणे संघाने विजय संपादन केलाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पराभूत खोपटे संघाला पुढील स्पर्धांसाठी असतील शुभेच्छा. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय हरेश पाटील याने यायचं आहे. 2 षटक फेकताना 11 धावा खर्च करत 4 गडी बाद केले आणि त्यानंतर फलंदाजी करताना कमालची सुरुवात करून दिली.
19 धावांची निश्चित वैयक्तिक खेळी करणारा अष्टपैलू खेळाडू हरेश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. हॅलो हॅलो चेक.